नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी उकडीचे मोदक करते। ते सारण कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते। सारण करते कसं हे बघा। हे दूध हा गूळ उकळवायला ठेवला मी। थोडा खड्डा आहे त्याला, हे जाड आहे। हे गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण टाकूया खोबरा। किसलेला खोबरा आहे ते टाकते। आज मागे गणपती आहेत ना, विशेष त्यांच्यासाठी उकडीचे मोदक। मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट, काजू बदाम वाटून घेते। हे शिजून देऊया अगोदर। बघा एवढं शिजलंय। आता याच्यामध्ये आपण टाकू एवढी इलायची पावडर। इलायची कुटून घेतली मी। आणि ही खसखस आहे ती टाकायची आपल्याला। खसखस टाकून घेते। खसखस टाकली ना खूप छान लागतं। हे बघा, सारण चांगलं शिजून घ्यायचं आहे। ऑर्गेनिक गूळ होता माझ्याकडे, तो टाकला आहे। ते असं मोठे मोठे पीस असतात एक गुळाच्या खड्यासारखं, आणि की ते खाल्लं जात नाही। मग मी म्हटलं त्याचा आपण गुळाचं पाक करूया आणि त्याच्यामध्ये मोदक करूया। बघा आपलं सारण झालं आहे। हे थंड होईपर्यंत आपण बटाट्याची भाजी, मी बटाट्याची भाजी करणार आहे तेही दाखवते। त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते हे थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देते मी। या टोपामध्ये आपण करणार आहोत बटाट्याची भाजी। बटाटा टोप गरम होईपर्यंत आपण बटाटा सोलून घेऊया। हे बघा 5 बटाटे घेतलेत मी, ते पण उकडवून थंड करायला ठेवले होते। आता सोलून घेते। थंड झाली की सोलायला बरं आहे, नाही तर हाताला चटके लागतात ना उकडलेल्या पिठाचे, उकडलेल्या बटाट्याचे। आमच्याकडे आरती चालले बाहेर, हात पुसायला लागते मला सारखं। आता ते गरम होते, तवसाला तेल टाकते मी। बटाट्याचा चटका लागेल जरा, अजून पण गरमच आहे ते, थंड नाही झाले। पाणी घातलं तर मग बरं नाही वाटत ना, गटगट नाही होणार। जरा बटाट्याची भाजी आहे ना, थोडं पाणी जास्त टाकते मी। त्याच्यात शिमला मिरची टाकते, तिखट मिरची नाही, थोडं लाल मसाला टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे फक्त मोहरी, जिरं नाही टाकणार आहे, फक्त मोहरी टाकणार आहे। तडतडली की कांदा टाकते। तवसर मी बटाटा सोलते। आरती चालले तिकडे, आवाज खूप मोठा मोठा येत आहे। आता मी याच्यामध्ये टाकते कांदा टोमॅटो चॉपर करून घेतलाय। कांदा टोमॅटो लाल होईपर्यंत हे बटाटे ह्याच्यामध्ये कुस्करून घेते। बघा बटाटा मी कुस्करून घेतला सोलून। त्याच्यामध्ये मी कांदा टाकलाय, पण थोडं मी मीठ टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा आणि टोमॅटो ना पटकन शिजेल। 1.5 चमचा मीठ टाकलाय मी, आणि त्याच्यामध्ये आपण मस्त हलवून घेऊ। आणि मग शिमला मिरची टाकू, आलं लसूण टाकते। आलं लसूण पेस्ट करून घेतले, ते सगळी टाकून देते त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर हा टाकते कढीपत्ता। तेलात टाकलं ना की थडथडतो तो, आणि कढीपत्ता टाकला वरून टाकलं मी आलं लसूण सोबत। त्याच्यासोबत टाकू आपण ही शिमला मिरची।
आरतीचा आवाज येईल तुम्हाला. आरती चालली आहे बाजूला आमच्या. माईकवरती बोलतायत ना, तिथे 10 दिवसाचा असतो गणपती. आजच्यापासून पुढे 10 दिवस असतो. याला शिजू द्या चांगला. आम्ही त्याच्यात लाल मसाला वगैरे टाकून बटाटा टाकते. बटाटा शिजला आहे पण उगाच त्याच्यामध्ये मॅन नको व्हायला, त्याच्यात शिजलं पाहिजे ना. थोडं आपण शिमला मिरची शिजून देऊया. तवसर मी मोदकाचं पाणी गरम करायला ठेवते, कारण मी हे इडलीच्या भांड्यामध्येच ठेवणार आहे. तयार करून ठेवते, इथे राहू दे, नंतर मग गॅस लावते मोदक बनवून झाल्यावर. तवसर ही भाजी शिजून घेते. शिजली आहे, त्याच्यामध्ये मी टाकते हळद. पाव चमचा हळद टाकते आणि पाव चमचा लाल मसाला टाकते. नाही बघ, पाव चमचा लाल मसाला कलर येण्यासाठी थोडं टाकलं आहे. मीठ अगोदरच टाकलं आहे, आपल्याला परत टाकायचं नाही आहे. हे सगळं भाजून घेऊया याच्यामध्ये शिमला मिरचीसोबत. चांगलं तेल सुटलं की बटाटा टाकूया. बघा चांगलं तेल सुटलं आहे. आता आपण बटाटा टाकू त्याच्यामध्ये. स्लो करते गॅस, नंतर तो लाल मसाला तरसतोय ना. आता हे बटाटा टाकते. भांडे जास्त नको निघायला म्हणून ह्याच्यातच टाकले मी. कांदा चॉपर करायचं भांड्यामध्ये. लाल कलरची बटाट्याची भाजी. हळदीची कोण खात नाही ना, आवडत नाही, म्हणून मी असं केली आहे. तुम्ही पण करून बघा कशी छान लागते. नुसती पिवळ्या बटाट्याची पण भाजी चांगली नाही लागत आहे. आणि शिमला मिरची सहसा कोण खात नाही. शिमला मिरची खायला नको वाटते, आवडतच नाही काही लोकांना भाजी शिमला मिरचीची किंवा दाण्याचं कूट वगैरे टाकून त्याच्यात. तर आपण ह्या पद्धतीमध्ये करून जर केलं ना, तर शिमला मिरची पण पोटात जाते आणि बटाटा पण पोटात जातो. नुसतं बटाटा पण खायला नाही आवडत. बघा छान झाले बटाट्याची भाजी. शिमला मिरची अगोदर शिजून घेतले. थोडंसं आपण त्याला गरम करूया, नंतर मग गॅस बंद करू. आता मी मोदक कसे बनवायचे ते पण दाखवते. उकडीचे मोदक. हे बघा सारण थंड झालंय, मस्त झालंय. ड्रायफ्रूट टाकले त्याच्यात, ते खसखस टाकले ना अजून मस्त दिसते ते. आणि खातेवेळी पण छान लागतं, कुरकुरीत लागतं खसखस टाकल्यावर. बघा भाजी झाली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि मोदक बनवायला घेऊ. थोडेसे मोदक झाल्याच्या नंतर गॅस चालू करेन, कारण हे पाणी गरम उगाच वेस्ट जाईल ना पाणी गरम करून. नमस्कार. आपण असे मोदक करून घेणार आहोत. हे पाणी गरम करायला ठेवते. बंद ठेवला कॅमेरा. बघा मी असे मोदक करून दाखवते तुम्हाला. आरती चालू होती ना म्हणून कॅमेरा बंद ठेवला. आता हे गरम करायला ठेवते पाणी. आणि त्या पात्रामध्ये टाकते, कारण त्या मोदकाच्या भांड्यामध्येच ठेवते. त्याला तेल लावून घेते आणि पाणी उकळू दे जरा. असं सुकं पीठ लावलं ना, तेल लावायची काही गरज नाही. सुका पीठ लावायचा आणि असं फक्त वळत राहायचं. असं भरपूर भरायचं. अशा पाकळ्या पाडायच्या छानच्या आणि असं दाबून घ्यायचं आतमध्ये. झालं आपलं मोदक तयार.
आणि उरलेल्या पिठाच्या मी भाकऱ्या करणार आहे. भाकरी पण हवेच ना, मोदक काय नुसतं कोण खाणार नाही, म्हटलं 2-2 करण्यापेक्षा भाकरी करूया. तर मग भाकरी करून टाकते त्या पिठाचं, म्हणजे पीठ पण राहणार नाही, वेस्ट जाणार नाही. त्याची भाजी होऊन जाईल, भाकरी होऊन जाईल भाजीसोबत खायला. बटाट्याची भाजी, मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे. माझे मोदक झाले की बाप्पाला नैवेद्य दाखवते. हे बघा, त्याला असं ते आपण तेल लावलंय मी त्या भांड्यांमध्ये, आणि हे आपण एकावर एक ठेवून द्यावं, त्याच्यामध्ये वाफतात. माझ्याकडे मोदकाचाच भांडा आहे, इडलीचा भांडा आहे, मोदकाचा पात्र वगैरे नाही आहे, तर मी ह्याच्यातच वाफवते आणि मस्त वाफतात, इडलीसारखेच होतात छानसं. हे बघा, सारण मात्र मी भरपूर भरते त्याच्यामध्ये, मला सारण भरपूर आवडतं, असं नुसतं पीठ नाही आवडत. उकडलं चांगलं पाहिजे पीठ मस्त, की चांगले मोदक येतात. तळणीचे मोदक पण येतात, पण मी नाही केलं ते. उकडीचं मोदक गणपती बाप्पाला खूप आवडतात. आपण गणपती बाप्पाला आवडतंच देऊया. आज त्याचा बड्डे आहे, गणपती बाप्पाचं, गणेश जयंती, आपण त्याला मोदक देऊया. आरती मोठे मोठे झाली चालले तिकडे. चरणी ठेवी तो माता, लाडू गव्हाचे कारे सुखाचे, मानुनी घ्याव्या आशीर्वाद पाचा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. ठीक आहे ना, 10 दिवस गणपती असतो. आम्ही जाणार, उद्या जाणार पाया पडायला गणपती बाप्पाच्या. आता नाही, आता कारण की माझ्या बाप्पाचं सगळं करायचं ना घरामध्ये, घरातलं बाप्पा आहे झालं. आता हे आपण ठेवून देऊया वापायला, आणि भाकरी करूया उकडीची. 2 ते 3 भाकरी छोट्या छोट्या होतील, करून घेते. आणि मग बाप्पाला मी निवेद कसं दाखवते, निवेद भरते, ते तुम्हाला दाखवते. हां, इथे ठेवते कॉर्नरला, शिजेल ते. आपण झाकण मारूया. हां, बाप्पाला पण नैवेद्य देऊ. हा बघा आमचा छोटासा गणपती बाप्पा. आता आज आम्ही पूजा केली पाटावर ठेवून, कसं केलं बघा, आणि नैवेद्य दाखवलं. गणपती बाप्पा मोरया.